पुण्याच्या नवले पुलावर 2 कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते। हा नवले पूल आहे पुण्यातला, ज्या नवले पुलावरती आतापर्यंत अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत। तरी सुद्धा या पुलावरची ही जी प्राणहानी आहे ते थांबवण्यासाठी उपाययोजना केलेल्या जात नाहीयेत आणि त्यामुळे पुणेकरांच्या मनात संताप आहे। या ज्या 3 गाड्यांचा अपघात झाला, एका दिशेने भरधाव वेगाने धावत होत्या। एक कंटेनर चालकाच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या कारची आणि कंटेनरची धडक झाली। या धडकेनंतर दोन्ही कंटेनरने अचानक पेट घेतला आणि या अपघातात 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेले आहेत। अभिजित पोते आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अभिजित, जी दृश्य तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत, अस्वस्थ करणारी ही दृश्य आहेत, पण सातत्याने नवले पुलावरच्या या अपघातांच्या बद्दल बोललं जातं, आवाज उठवला जातो, पण काही होत नाहीये। आज हा अपघात कसा घडला, कोण जबाबदार आहे याला? विलास, जबाबदार कुणीही असू द्या, पण पहिली मोठी आणि दुर्दैवी बातमी हीच महाराष्ट्रासाठी म्हणावं लागेल की नवले ब्रिजवर आज पुन्हा 5 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला। आणि हा भीषण अपघात एवढा भीषण होता विलास की जे कार मधले मृतदेह आहेत ना ते अजूनही कार मध्ये आहेत। झालं असं की साताऱ्याच्या खेड शिवापूर टोलनाक्याकडून पुण्याला येणारा जो नवले ब्रिज आहे, जो गेल्या वर्षभराचं रेकॉर्ड जर बघितलं ना तर अनेक जणांनी या नवले ब्रिजवर अपघातात आपले प्राण गमावले। तिकडून एक कंटेनर वेगाने येत होता, प्राथमिक माहितीनुसार त्याच कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि पुढचा कंटेनर जो होता त्या पुढच्या कंटेनरमध्ये आणि या कंटेनरमध्ये एक कार अतिशय हळू वेगाने चालली होती, पण मागचा जो कंटेनर आहे तो पुढच्या कंटेनरला येऊन धडकला आणि त्यामध्ये त्या 2 कंटेनरच्या मध्ये असलेली कार जी आहे ती कार अडकली आणि या कार मधल्या 3 जण, जे एक फॅमिली होती, कुटुंब होतं, ते 3 जण आणि इतर दोघांचा असा एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत। गंभीर म्हणजे त्यांची ही परिस्थिती जी आहे ते नाजूक असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येतंय। एवढंच नाही तर हे जे अपघात दिसतंय ना, अजूनही मृतदेह या कारमध्ये आहेत, ते काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून होते, पण जवळपास 8 वाहनांना हा कंटेनर धडकला आहे। इथून जो हायवे आहे ना याच्याकडे पुढे जर बघितलात ना तिकडेही काही गाड्या आहेत, त्या वाहनांना धडकत हा कंटेनर जो आहे तो पुढे आला आणि पुढे आल्यानंतर या पुढच्या कंटेनरला धडकला। पण दुर्दैव असं की या दोन्ही कंटेनरच्या मध्ये एका परिवाराची 4 चाकी होती आणि त्याच 4 चाकीमध्ये असलेल्या एकाच परिवारातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। याला जबाबदार कोण? अनेकदा खासदार सुप्रिया सुळे असतील, इथले आमदार असतील, स्थानिक नेते, आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, कलेक्टर, या सगळ्यांनी या नवले ब्रिजला गेल्या वर्षभरात भेट दिली आहे, उपाययोजना करण्याचं आश्वासन पुणेकरांना दिले, पण उपाययोजना झाल्या का तर याचं उत्तर आहे नाही। आणि त्यामुळेच आजही सामान्य प्रवाशांना मात्र इथं नाहक जीव गमवावे लागतायत आणि हे सत्र काही थांबत नाहीये। अतिशय दुर्दैवी ही बातमी, दृश्य सुद्धा मनाला विचलित करणारी आहेत। खरं तर आपल्या घराकडे कुठे निघाली असतील ही माणसं, जे आज काळानं त्यांना गाठलेलं आहे। 2 ट्रेलरच्या मध्ये पूर्णपणे चेंदामेंदा त्या गाडीचा झाला, माणसं जळून खाक झाली। अतिशय वेदनादायी अशी ही बातमी म्हणावी लागेल।